भाजपाने विधानसभा निवडणुकीची तयारी चालवली असून गुरुवारी कोर कमिटीने अमरावतीत बैठक घेऊन समीक्षा केली। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला पराभूत करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन, लोकसभेच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक आढावा या प्रमुख विषयावर कोर टीम रूबरू प्रत्यक्ष पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन माहिती घेत आहे। आज एकूण 56 संघटनात्मक जिल्ह्याचा आढावा पूर्ण होईल। येणाऱ्या 22 तारखेला पुण्यामध्ये झालेला आढावा व त्याचं विश्लेषण व भविष्यातल्या निवडणुकीच्या व्यूह रचनेची पूर्वतयारी अशी ही बैठक होईल। त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेता विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत भाजपची रणनीती मांडली। बाकी महापालिका हद्दीतल्या एनए मध्ये जो काल निर्णय केला, गेली अनेक वर्ष या निर्णयाची लोक मागणी करत होती, पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही हजार कोटींची घेवाणदेवाण करून सरकारने येण्याची गरज नाही, बिल्डर लॉबीशी संधान साधून हा निर्णय काँग्रेस राष्ट्रवादीने केला आहे। आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या नंतर नगरविकास खातं झालेले असे सगळे अर्थपूर्ण निर्णय याचा आम्ही फेरविचार करून त्या फायली रिओपन करणार आहोत। पण अशा निर्णयामुळे सामान्य माणसाचं नुकसानच झालं आहे। शेतकऱ्यांच्या मतावर निवडून आलेलं हे सरकार शेतकऱ्यासाठी मात्र काही करताना दिसत नाही। आणि दुसऱ्या बाजूला केंद्रात असणाऱ्या मोदी सरकारवर टीका करताना अर्थसंकल्पाचं ज्यांनी नीट वाचन केलं त्यांना कळेल की विदर्भामध्ये एम्सच्या धर्तीवर अत्याधुनिक रुग्णालय मिळणार, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना याच्या माध्यमातून 1000 कोटीची तरतूद केली, ज्याचा अर्थात सगळ्यात जास्त उपयोग हा विदर्भात व्हायचा। शेतकऱ्याच्या हितासाठी इतक्या विविध गोष्टी करणारं मोदी सरकार। आज सकाळपासून नारायण राणे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात आहेत, भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत वगैरे वगैरे चर्चा चालू होती। ते नुकतंच मला असं वाटतं घोषित केलं आहे की सोमवारी ते काँग्रेसमधल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत। पण राणे साहेबांचा भारतीय जनता पक्षाशी कोणताही संपर्क नाही। राणे साहेबांच्या भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितजी शहांची भेट नाही आणि अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव ना भाजपकडे आलाय ना भाजपने दिलाय। त्यामुळे भाजपमध्ये जाणाऱ्या ह्या ज्या वावड्या आहेत त्या आधारहीन आहेत, एवढं मला सांगायचं। या आढाव्याचा अहवाल 22 तारखेच्या बैठकीत मांडण्यात येणार असून त्यांनी जनतेला विधानसभेतही महायुतीला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं। लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीवर आपला आशीर्वाद देत प्रचंड विजय दिलाय। साधारणतः एकूण 42 लोकसभेमध्ये महायुती जिंकली, नुसतं जिंकली नाही तर 32 लोकसभेमध्ये झालेल्या मतदानापैकी 50% जास्त मतदान हे विजयी उमेदवारांना आहे। 245 विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुती ही काँग्रेस राष्ट्रवादी उमेदवारापेक्षा मताधिक्य घेऊन त्या मतदारसंघामध्ये लोकांचा कौल काय यावर अप्रत्यक्ष प्रत्यक्ष मतदारांनी आशीर्वाद सूचित केला आहे। 192 विधानसभेत 30,000 पेक्षा जास्त आघाडी
ही भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI महायुतीला आहे. आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही आवाहन करतोय की लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने जो पाठिंबा, समर्थन आणि आशीर्वाद महायुतीच्या मागे उभा केला, 15 वर्षापासून राज्यामध्ये असणारं हे नतद्रष्ट, नाकर्त सरकार घालवण्यासाठी जनतेने महायुतीला पाठिंबा द्यावा, समर्थन द्यावं असं आवाहन मी करतोय. जेथे विजय नाही तेथे विजयापर्यंत पोहोचण्यासाठी पक्ष प्रवेशाचा उपाय. महाराष्ट्रामध्येच एकूण मी जसं अगोदर सांगितलं, महायुतीच्या जागा वाटपांच्या फॉर्म्युल्यामध्ये पहिली गोष्ट असेल तर तिथं असणारा जो पक्ष आहे आणि उमेदवार आहे तो हमखास विजयी झाला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून 288 विधानसभेचं विश्लेषण हे भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात येत आहे, शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे. या 288 विधानसभेचं एकदा विश्लेषण केलं तर चर्चेतून आम्ही कोणती जागा कुठे घडवायची, एखाद्या दुखाद्या जागेचा बदल करण्याची आवश्यकता आहे का, आणि यामध्ये विशेष करून जसं आपण प्रश्न केला की अमरावतीमध्ये शक्य आहे का, तर निश्चितपणे चर्चेतून या संदर्भामध्ये दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी भूमिका मांडल्यावर जिथं आवश्यकता वाटेल तिथं आम्ही एकमताने यामध्ये काही अदलाबदल आणि बदल करू शकतो. अमरावती जिल्ह्यामध्ये जेवढ्या जागा मागच्या वेळेस सेना भाजपने आपलं वाटप करून घेतल्या होत्या, त्या जागा तशाच कायम ठेवणार आहात की भाजपा जास्त जागा मागणार? मी जसं आपल्याला सांगितलं की महायुती म्हणून जेव्हा आता आमची चर्चा होणार आहे तेव्हा विजय हा निकष घेऊन आम्ही एकदा सर्व एकत्र बसून त्याच्या विश्लेषणानुसार चर्चा करणार आहोत. त्या ठिकाणी असणाऱ्या बदलत्या परिस्थितीमध्ये काय आहे, तिथं असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांना कशा पद्धतीचं यश अपयश प्राप्त झालं आहे, बदलत्या परिस्थितीचा आधार घेतला जाईल. अमरावती जिल्ह्याचंही सुद्धा विश्लेषण आम्ही 20 तारखेनंतर जेव्हा आढावा पूर्ण होईल तेव्हा आम्ही एक मतदारसंघ निहाय कार्यकर्त्यांची मांडलेली भूमिका, आम्ही केलेला सर्वे, हे सर्व एकत्र करून आम्ही 22 तारखेला पुण्यात एकूण 288 विधानसभेचं विश्लेषण तयार केलं. 22 तारखेला पुण्यात जेव्हा बसू तेव्हा आम्ही या संदर्भातला 288 विधानसभेचा जो काही आम्ही आढावा घेतला, यानंतर जागा वाढवायच्या का, शिवसेनेसोबत आपण वाटाघाटीमध्ये काय मागणी केली पाहिजे, या सर्व गोष्टींवर आम्ही 22 तारखेला चर्चा करू. पण एक नक्की, महायुती अभेद्य आहे, महायुती पुढे जाईल, जागा वाटप महायुतीवर कोणताही परिणाम करणार नाही, महायुतीच्या माध्यमातून महायुतीचा मुख्यमंत्री व्हावा, महायुतीचं सरकार यावं, याबद्दल मात्र भारतीय जनता पार्टीच्या कोर टीमचं एकमत आहे. आणि यावर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अमित शहा यांनी सुद्धा शिक्कामोर्तब केले. डॉक्टर सुनील देशमुख यांच्याबाबत विचारलं असता रावणाला मारण्यासाठी बिभीषणाला हाती धरावं लागतं असं मार्मिक उत्तर त्यांनी दिलं. कोण्याही पदाधिकाऱ्यावर अन्याय होणार नाही याची काळजी पार्टी घेणार आहे. पण जेव्हा रावणी वृत्तीशी युद्ध करायचं असतं तेव्हा रावणासोबत युद्धाला निघालेल्या बिभीषणाला सुद्धा हनुमानजी जाऊन मतपरिवर्तन करतात आणि घेऊन येतात. हीच भूमिका या काँग्रेस राष्ट्रवादीच्या रावणी वृत्तीच्या विरोधात लढाई करत असताना त्यांच्यातील जे कोणी विभीषण असतील त्याचा योग्य विचार करून भारतीय जनता पार्टी त्यांना आपलं सोबत घेईल. पत्रकार परिषदेला डॉक्टर अविनाश चौधरी, आमदार पंकजा मुंडे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, शहराध्यक्ष तुषार भारतीय, डॉक्टर अविनाश चौधरी, निवेदिता चौधरी यांच्यासह भाजपचे नेते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. देखिए, महाराष्ट्र में हमने जो एक महाजोत तैयार की है, महायुति तैयार की है, लार्जर अलायंस तैयार किया है. ये लार्जर अलायंस हमारा मजबूत है क्योंकि विचारों के आधार पर भारतीय जनता पार्टी, शिवसेना साथ में आई है और हमारे साथ अन्य पार्टियां भी यहाँ पर आई हुई है. और इसलिए मुझे लगता नहीं है कि इसमें कोई भी कन्फ्यूजन है. हम साथ में लड़ेंगे और निश्चित रूप से हमारे सामने चुनौती आज ये है कि इस महाराष्ट्र को अच्छा गवर्नेंस देना है, गुड गवर्नेंस देना है. 15 साल से कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस का जो राज है, जिसमें भ्रष्टाचार, जिसमें अराजकता हमने देखी है, उससे महाराष्ट्र को निजात दिलानी है और इसके लिए महायुति साथ में लड़ेगी और चुनकर आएगी. नारायण राणे जी कांग्रेस में नाराज थे, ये तो सभी जानते हैं. लगातार उसके ऊपर वो बयान भी देते थे, उस संदर्भ में वो बोलते भी थे. अगर उन्होंने इस्तीफा देने का निर्णय लिया है तो वो उनका व्यक्तिगत निर्णय है.
लेकिन जहाँ तक भारतीय जनता पार्टी में उनके प्रवेश का सवाल है, ऐसा कोई प्रपोजल हमारे पास नहीं है। हमारे किसी भी नेता से उनकी मुलाकात हुई नहीं है। यदि आता है ऐसा प्रस्ताव तो आया ही नहीं है जब प्रस्ताव, तो उसके ऊपर हम क्यों बोले। महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेनं आपल्या मागण्यांसाठी धरण आंदोलन केलं। शासकीय स्तरावरील प्रश्न सोडवण्याची मागणी कामगारांनी केली आहे। अमरावती मध्यवर्ती बस स्थानकासमोर कामगारांनी धरणं दिलं। निवृत्त कर्मचाऱ्यांनी या धरण आंदोलनाला पाठिंबा दिला। डिझेलच्या दरात वारंवार होणारी वाढ, टायर व सुट्या भागांच्या किमतीत झालेली वाढ, समपातळीवर नसलेली प्रवासी वाहतूक स्पर्धा, शासकीय प्रतिकूल धोरण यामुळे एसटी तोट्याच्या दिशेने चालली आहे, असं महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचं म्हणणं आहे। एसटीच्या उत्पन्न वाढीकरता अधिक लक्ष देणं गरजेचं असून प्रवाशांच्या गरजेप्रमाणे नवीन गाड्यांच्या व मनुष्यबळ अभावामुळे विस्तार रोखला जात आहे। न्यायालयीन निर्णयानुसार अवैध खाजगी प्रवासी वाहतुकीवर संपूर्ण बंदी आणली जात नाही। त्यामुळे वार्षिक 500 कोटी वैध उत्पन्नापासून महामंडळ वंचित राहत आहे। याची भरपाई शासनाने द्यावी, तोट्यातील डेपो बंद करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेनं मध्यवर्ती बस स्थानकासमोर धरणं आंदोलन केलं। निवृत्त कर्मचाऱ्यांनी या धरणं आंदोलनाला पाठिंबा दिला। या आंदोलनाला आमदार रावसाहेब शेखावत, विलास इंगोले, बबलू शेखावत यांनी भेट दिली। आमदार रावसाहेब शेखावत यांनी मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन यावेळी दिलं। संपूर्ण महाराष्ट्रात राज्यव्यापी स्वरूपाचं धरणे आंदोलन महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे राबविण्यात येत आहे। सदर आंदोलन हे उद्योगाच्या ज्या विविध मागण्या आहेत शासन दरबारी त्या अनुषंगानं राबवण्यात येत आहे। आताच आमचे खासदार, लोकप्रिय खासदार माननीय रावसाहेब शेखावत यांनी भेट दिली। त्यांच्याकडे आम्ही या मागण्या मांडलेल्या आहेत की टोल टॅक्समधून सूट देण्यात यावी, हे प्रवासी कर एसटी महामंडळावर शासनातर्फे लावण्यात येतो 17.5% तो कमी करण्यात यावा किंवा अन्य राज्यांप्रमाणे रद्दच करण्यात यावा। त्याचप्रमाणे बसेसवरचे टॅक्सेस कमी करण्यात यावे। एस टी महामंडळाचे जे सरकारकडून 1340 कोटी रुपये येणं आहे ते सरकारने ताबडतोब एस टी महामंडळाला द्यावे। त्याचप्रमाणे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या काही मागण्यांना घेऊन जसं त्यांना 500 रुपये भरून वार्षिक सवलत पास देण्यात यावी। त्याचप्रमाणे पेन्शनच्या बाबतीतले त्यांचे विषय आहेत, त्या विषयावर विचार करून त्यांना सन्मानजनक पेन्शन देण्यात यावी। या सगळ्या मागण्यांना घेऊन आजचं हे आंदोलन आहे। आताच शेखावत साहेबांनी इथे येऊन आम्हाला आश्वासन दिलं आहे की ते निश्चितपणे या मागण्यांवर शासन दरबारी आपल्या परीनं त्या मांडण्याचा प्रयत्न करून आम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतील। शेखावत साहेबांची त्या अनुषंगाने धन्यवाद मानतो आणि आजच्या या आंदोलनाला जर शासनाने दाद दिली नाही तर येत्या 5 तारखेला पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रात विभागीय कार्यालयावर हे आंदोलन करण्यात येणार आहे आणि त्यानंतरही जर दाद मिळाली नाही तर या आंदोलनाची तीव्रता अधिक वाढवून नाईलाज असतो एस टी कामगारांना संपासारखंही आंदोलन करावयास भाग पडेल। शासनाला विनंती राहील की त्यांनी आमच्या न्याय मागण्या मान्य करून एस टी महामंडळाच्या डबघाईस आलेल्या उद्योगाला पुन्हा पुरवठा करावा। महाराष्ट्र शासनाच्या निर्णय 30 ऑगस्ट 2013 नुसार प्रत्येक शासकीय कार्यालयावर राष्ट्रीय पर्वावर नियमपूर्वक राष्ट्रध्वज फडकावा असं प्रावधान आहे। मात्र अनेक शासकीय कार्यालयांवर गेल्या 26 जानेवारी 15 ऑगस्टला ध्वज फडकलाच नाही। सिटी न्यूजचे ज्येष्ठ प्रतिनिधी अशोकभाई जोशी यांनी हे सप्रमाण जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलं। ध्वज न फडकलेल्या कार्यालयांकडून मात्र त्याची हास्यास्पद कारणं दिली जात आहेत। शासकीय नियमानुसार राष्ट्रीय पर्वावर राष्ट्रध्वज फडकला नसल्याची तक्रार सिटी न्यूज प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी, उच्च अधिकारी व मुख्यमंत्र्यांनाही पाठवली। लोकशाही दिनात हा मुद्दा उचलला गेला असता ज्या कार्यालयांनी झेंडा फडकवला नव्हता त्यांनी हास्यास्पद उत्तरं दिली आहेत। भाजी बाजारमधील मनपा दवाखान्याच्या व्यवस्थापनाचं म्हणणं आहे त्यांच्याजवळ साहित्य उपलब्ध नाही। दूरसंचार भवनमधून उत्तर मिळालंय की त्यांनी ऑटो एक्सचेंजवर ध्वजवंदन केलं। यापेक्षाही हास्यास्पद उत्तर जिल्हा माहिती कार्यालयाकडून मिळालंय। 23 एप्रिल 2014च्या पत्रात प्रभारी माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे यांनी लिहिलंय की हे कार्यालय भाड्याच्या जागेत आहे तेव्हा हे ध्वजवंदन शक्य नाही, म्हणून ध्वज फडकला नाही। सिटी न्यूज प्रतिनिधींनी व्हिडिओ फुटेजमधून स्पष्ट केलंय की ध्वजस्तंभ लावलेला आहे जो स्पष्ट दिसतोय। अशा उत्तरांनी प्रशासनाची दिशाभूल केली जाते। जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली तक्रार अजूनही थंड बस्त्यात पडली आहे।